अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे, ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे. घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. केवढं दुर्दैव आहे रे महाराष्ट्रातले. म्हणजे आणि रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं केलं असं रक्तदान, उपकार केले का रे? ही साली अशी औलाद आहे. म्हणजे घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे रे, लढणं फार कठीण आहे. सातत्य ठेवलं आपण आंदोलन. जे सरकार तारीख देत नव्हतं, योग्य वेळ म्हणत होतंय. आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे, आता दुष्काळ पडला, दुष्काळात पैसे टाकावं लागतं, सध्या कर्जमाफी देणार नाही. मित्र, तुम्ही एकत्र आले, जे तारीख भेटत होतं, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना केलेलं आहे. लोक म्हणे मग इतक्या दूरची तारीख का घेतली? अरे जे तारीखच देणार नव्हतंय, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतंय, त्याच घेऊन आलो ना. पण तारीख घेऊन आलो आहे, कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे. काय म्हटलं माहित आहे? 31 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकरी. अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे, ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे. घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. केवढं दुर्दैव आहे रे महाराष्ट्रातले. म्हणजे आणि रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं केलं असं रक्तदान, उपकार केले का रे? ही साली अशी औलाद आहे. म्हणजे घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे रे, लढणं फार कठीण आहे. सातत्य ठेवलं आपण आंदोलन. जे सरकार तारीख देत नव्हतं, योग्य वेळ म्हणत होतंय. आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे, आता दुष्काळ पडला, दुष्काळात पैसे टाकावं लागतं, सध्या कर्जमाफी देणार नाही. मित्र, तुम्ही एकत्र आले, जे तारीख भेटत होतं, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना केलेलं आहे. लोक म्हणे मग इतक्या दूरची तारीख का घेतली? अरे जे तारीखच देणार नव्हतंय, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतंय, त्याच घेऊन आलो ना. पण तारीख घेऊन आलो आहे, कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे. काय म्हटलं माहित आहे? 31 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकरी